हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मधुमालती फूड्स। आज आपण करणार आहे कमी वेळात कमी साहित्यात व्हेजिटेबल पुलाव। त्यासाठी कढईत तेल टाकले, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घेतले। कांदा परतला की त्यात आलं, लसूण, मिरचीचं पेस्ट टाकले। ते 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। आता आपण यामध्ये भाज्या टाकणार आहे। त्यामध्ये मी घेतली गाजर, बटाटा, फरसबी आणि शिमला मिरची बारीक कापून ते टाकले आणि मिक्स केले। आता यामध्ये मीठ चवीनुसार, हळद, बिर्याणी मसाला 2 चमचे मिक्स केले। इथे मी लाल मिरची टाकली नाहीये कारण मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकले। तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर इथे टाकू शकता। आता हे मिक्स करून यामध्ये मी फ्रोझन मटर टाकलेत। आता फ्रेश मटर येतील, त्याचा वापर आपण करू शकतो। मिक्स करून आता यामध्ये 2 कप बासमती तांदूळ धुवून पाणी काढून मिक्स केलेत। आता यामध्ये नॉर्मल पाणी न वापरता आपण पाण्यामध्ये थोडे मसाले टाकून पाणी उकळून घेऊया आणि ते पाणी आपण या भातामध्ये टाकणार आहे आणि यामध्ये मग ही पुलाव शिजवणार आहे। त्यासाठी मी एका पतेल्यात पाणी गरम केले। आता 2 वाटी तांदूळ घेतले तर मी इथं 5 वाटी पाणी घेतले। त्यामध्ये जिरे, 4 लवंग, 4 मिरे, तमालपत्र, दालचिनीचा 1 तुकडा आणि खूप सारा कोथिंबीर टाकून याला उकळू द्यायचं। हे उकळलेलं पाणी आता या कढईत आपल्याला टाकून द्यायचे। छान मिक्स करून आपल्याला हे 15 मिनिटं मध्यम आचेवर भात शिजू द्यायचे। पंधरा मिनिटांनंतर एक 90% भात शिजलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून परत झाकून ठेवायचे 10 मिनिटं। ते वाफेवर राहिलेला भात शिजून जातो। 10 मिनिटांनंतर आपला व्हेजिटेबल पुलाव तयार आहे। संध्याकाळच्या भुकेसाठी हा एक छान ऑप्शन आहे। त्यामुळे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।